आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा यंदा अत्यंत भक्तिमय, पारंपरिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आहे. 15 एप्रिल ते 17 एप्रिल या 3 दिवसांमध्ये अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले गेले. मंदिरासमोर नव्यानं उभारण्यात आलेल्या दीपमाळ प्रज्वलनानं यात्रेची सुरुवात झाली. त्यासाठी 14 एप्रिलला श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथून पवित्र ज्योत आणली गेली. होम, हवन, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींसह दीपमाळ प्रज्वलित केली गेली. यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं. 16 एप्रिलला यात्रेला विधिवत सुरुवात झाली. गावातील सर्व देवतांना शेंदूर भोगण्याची परंपरा आजही जपली जाते आणि त्या विधीनंतर यात्रेला खरी सुरुवात होते. दिवसभर भाविकांनी देवीचं दर्शन घेत नवस्फूर्ती केली. संध्याकाळी 6 वाजता श्री लक्ष्मी देवीची भव्य छबिना मिरवणूक काढली गेली. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि जय देवी लक्ष्मी माताच्या जयघोषानं संपूर्ण गाव दुमदुमून गेलं. मिरवणुकीनंतर देवीला अभिषेक आणि चोळी पातळाचा मान दिला गेला. त्यानंतर सामूहिक महाआरती झाली. यावेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, महिला, पुरुष मोठ्या संख्येनं हजर होते. त्यानंतर मंदिरात देवीचा जागरण गोंधळ कार्यक्रम पार पडला. रात्री प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा कलावंत संध्या माने आणि रोहन माने यांच्या मंडळाचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. 17 एप्रिलला सकाळी तमाशा मंडळाची हजेरी पार पडली. सायंकाळी 5 वाजता जंगी कुस्त्यांचा हंगामा झाला. अनेक युवा मल्लांनी आपल्या ताकदीचं दर्शन घडवत प्रेक्षकांची मनं जिंकली. यात्रा काळात संपूर्ण गावातील मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे गावाचं सौंदर्य अधिक खुलून दिसलं. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब गायकवाड, सरपंच नारायण मरभळ, उपसरपंच बाळासाहेब निकम, उत्तम नाना राहिंच, राजेंद्र भैयासाहेब देशमुख, अजित मांडे, विनोद साळवे, पत्रकार सुभाष भालेराव, रवी रोहम, निलेश बागुल, अजित देशमुख, राहुल बागुल, दिनकर ठोंबरे, शंकर देशमुख, सुजित देशमुख, निलेश रोहम, धनंजय वागचौरे, प्रसाद मांडे यांनी अथक परिश्रम घेतलेत. भक्ती, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचं दर्शन घडवणारी पिंपरणे गावची लक्ष्मी यात्रा यंदाही अविस्मरणीय ठरली आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.